वेल इट्स सेकंड लास्ट डे इन गँगटॉक आणि खरंच खूप वाईट वाटत होतं. सो आमचा चेकआउटसुद्धा होता. आम्ही चेकआउट करून पहिले बॅकपॅक वगैरे करून घेतलं आणि मग आम्ही थोडं एक्सप्लोर करायला निघालो होतो, कारण की थोड्याशा वस्तू आम्हाला आमच्या घरच्यांसाठी सुद्धा घ्यायच्या होत्या. आणि आज आम्ही फक्त आणि फक्त एक्सप्लोर करणार होतो फूड अँड फूड. सो फर्स्ट आम्ही MG मार्गला थोडंसं एक राऊंड मारला. आमच्या MG मार्गपासून हॉटेल खूप जवळ होतं अगदी. सो आम्ही वॉकेबल डिस्टन्सवरती फिरू शकत होतो. फोटोज वगैरे क्लिक केले. मग आम्ही फटाफट आमच्या बॅकपॅक केलं, बिकॉज आम्हाला घरी निघायचं होतं आणि आमची फ्लाईट नेक्स्ट डे होती. तरी पण आम्ही सगळं पॅकआउट वगैरे केलं आणि मग आम्ही एक्सप्लोर करायला निघालो. फर्स्ट आम्ही गेलो होतो बेकर्स कॅफे. बेकर्स कॅफे अमेझिंग कॅफे आहे, जिकडे तुम्ही पिझ्झा, पेस्ट्री आणि कॉफीज इवन हे एक्सप्लोर करू शकता. 300 to 500 हे पर पर्सनसाठी कॉस्टिंग पडेल. इवन तुम्ही कॉफी शॉपला एक्सप्लोर करू शकता. थाली किचन आहे इकडे. द ग्लेनरिज कॅफे आहे. 9 कॅफे करून एक आहे. तुम्ही हे सर्व कॅफेज मला वाटतं 500 to 700 पर पर्सन पडू शकतं. एक निम्तो करून लंचसाठी प्लेस आहे, जी खरंच खूप अमेझिंग आहे. काल मी तुम्हाला निम्तोमध्ये व्हेज फूड सांगितलं होतं की तुम्ही व्हेज फूड ट्राय करा. इवन आज आम्ही तिकडेच चिकनचं थाली ट्राय करायला गेलो होतो, जे ऑथेंटिक थाली आहे. मला थाली खूप ऑथेंटिक आणि अमेझिंग वाटली, पण मला हे चिकनमध्ये थोडंसं भाज्या वगैरे टाकतात, सो ते थोडंसं वियर्डो वाटतं. बिकॉज आता मी कोकणी आहे, तो आम्हाला थोडंसं ऑथेंटिक किंवा चिकनची टेस्ट तशी येते. बट आय फील की व्हेज फूड इज फार बेटर. म्हणजे मला व्हेज फूड जास्त वाटलं. हे सुद्धा एक 400 to 500 कॉस्ट पडतं. MG मार्ग किंवा गँगटॉकला थोडंसं फूड कॅफेज हेच तुम्ही जास्त एक्सप्लोर करू शकता. आणि बाकी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की काय काय तुम्ही एक्सप्लोर करू शकता. हवी असेल तर मी लिंक पुन्हा एकदा टाकून ठेवेन. सो चिकन खाल्ल्यानंतर त्यांना मी एक डेझर्ट किंवा काहीतरी सांगितलं होतं की तुमच्याकडे काही असेल बेस्ट ते मला सांगा. आणि तिकडे समोर 2-4 लेडीज होत्या ज्या काहीतरी पीत होत्या. सो मी त्यांना विचारलं एक्साइटमेंटली की बाबा हे काय पित आहेत किंवा काय आहे. सो त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या म्हणजे सिक्कीमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी दारू बनवली जाते किंवा काहीतरी एक बेरीज असतात त्याच्यापासून बनवलं जातं. सो आय डिडंट ट्राईड, पण त्यांनी मला त्या बेरीज दाखवल्या कशा दिसतात. आणि मग आम्ही खीर वगैरे खाल्ली आणि मग आम्ही चेकआउट केलं. सो हे मी गिफ्ट्स घेतले आहेत बिकॉज आम्हाला ह्या सुरेश दादांनी हेल्प केली होती. आमची गाडी स्टक झाली होती मध्येच, सो त्यांनी आम्हाला हेल्प केली. सो ते एक आमच्यासाठी मेमरी आहे. अँड आफ्टर दॅट मग आम्ही वे टू सिलिगुरी. आणि सिलिगुरीला जाताना आम्ही ठरवलं होतं की मध्ये काही दिसलं तर आम्ही थांबणार आहोत. मग आम्हाला मध्येच एक लोकेशन दिसली, डोलो गार्डन. तर त्या डोलो गार्डनमध्ये आम्ही जाण्यासाठी थांबलो होतो. मग त्या गार्डनमध्ये गेल्यानंतर मला कळालं की इकडे हे फुलांचं आणि थोडंसं एक छान असा मार्ग आहे चालण्यासाठी. तुम्ही वॉक वगैरे करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे. आणि इकडे तुम्ही पॅराग्लायडिंग करू शकता. वर्स्ट पॉईंट इज दॅट की आम्ही ऑफ सीझनला गेलो असल्यामुळे आम्हाला ते भेटलं नाही. आणि इकडे फार असे पाईन गार्डन्स किंवा थोडेसे असे ट्रीज वगैरे आहेत. तिकडे तुम्ही फोटोज वगैरे छानसे क्लिक करू शकतात. इकडे म्युझिक शो होतो, सो इकडे म्युझिक वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि हे गँगटॉकपासून मला वाटतं एक 55 किलोमीटरवरती आहे, म्हणजे 2-3 तास तुम्हाला लागतील. टॅक्सीचं भाडं तुम्हाला एक 1500 ते 2000च्या मध्ये होऊन जाईल. आणि इकडून तुम्ही तिस्ता नदी जी आहे त्याचं पण दृश्य घेऊ शकता आणि इव्हिनिंगचा सनसेट एन्जॉय करू शकता. सो मी सुद्धा मस्तपैकी इव्हिनिंगचा सनसेट एन्जॉय केला. आणि हे राहिलं होतं, सो मी ते असं घेऊन चालली होती मेमरी म्हणून. मग आम्ही थोडंसं डिनर वगैरे केलं आणि फायनली आम्ही आमच्या हॉटेलच्या लोकेशनला पोचलो होतो. अँड द एंड ऑफ द डे लेट्स सी. पण हे पण सिलिगुरीमध्ये स्टेकेशन आहे आणि मला सुंदर वाटलं स्टेकेशन. हे अराउंड मला एक 1700 रुपयाला पडलं. आणि नाईस व्ह्यू. इथे खूप जास्त गरमी आहे, पण त्या हिशोबाने थोडी ही प्लेस थोडी काम आणि कूल आहे बिकॉज ऑफ बाहेर सगळं नेचर असल्यामुळे. सो दिस इज आर एंड ऑफ द डे. मी जसं मगाशी म्हणाले, आणि आमचं स्टेकेशन खूप क्लास होतं. आता आमची दुपारची फ्लाईट होती, सो आम्ही त्यांना चेकआउट केलं इथून सुद्धा, कारण की आम्हाला लंच करून मग आम्हाला फ्लाईटमध्ये बसायचं होतं. मग आम्ही लंच केलं, एक छानपैकी बिर्याणी आणि एक नॉर्मल कॉफी वगैरे थोडी ट्राय केली सिलिगुरीमध्ये. सिलिगुरीमध्ये एवढं काही नाही आहे, सिटीसारखं सिटी आहे. सो आय विल प्रेफर्ड की सिलिगुरीमध्ये जास्त तुम्ही टाईम स्पेंड करू नका, वेस्ट ऑफ द टाईम आहे. मग आम्ही लेमनेटला थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे केलं, थोडंसं कॉफी वगैरे घेतली आणि मग आम्ही फ्लाईटसाठी निघालो. आणि अनफॉर्च्युनेटली हा लास्ट डे होता ट्रॅव्हलिंगचा आणि मला खूप असं वाटत होतं की मी अजून वेळ द्यावा, पण आय होप सो की नाही. पण इकडे मला एक क्यूटचा एअर हॉस्टेस पण दिसला होता. सो माझी जर्नी तशीच एंड होते अँड आय मिस्ड इट. होप सो की अजून मी पुढे अजून खूप छान छान जर्नी करणार आहे. त्या व्हिडिओज बघायला तुम्ही राहा सोबत. अँड फॉलो आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.